झोपेत अचानक जाग आली होती. उंदीर माझ्या पायावर गेला होता. त्यामुळे माझी झोप मोडली होती. घड्याळीत पाहिले तर सकाळचे 6 वाजले होते. मला कामावर जायला अजून 1 तास होता. परंतु 6 वाजता उठणे आवश्यक होते. रोज मी अगदी लवकर उठून आंघोळ करून नाश्ता करून 7 वाजता कंपनीला जायचो. पण आज काहीतरी वेगळे वाटत होते. मला उठण्याची अजिबात इच्छा नव्हती. थोडा वेळ घड्याळाकडे पाहून विचार केला आणि निर्णय घेतला, जाऊ दे, आज सुट्टी मारतो. मी परत चादर अंगावर ओढून घेतली आणि शांतपणे झोपलो. थंडीचे दिवस होते. अंगावर 2 चादरी असूनही गरम वाटत होते. छान झोप लागली. जाग येईपर्यंत 10 वाजले होते. मी उठून ब्रश केला, अंघोळ केली, नाश्ता करून बसलो. आता संपूर्ण दिवस कसा काढायचा याचा विचार करत होतो. रोजची पद्धत होती, कामावर जायचं आणि संध्याकाळी परत घरी येऊन जेवण करायचं. पण आज सुट्टी होती म्हणून मी ठरवलं, चल आज पुन्हा फिरून येऊ. मी मस्तपैकी तयार होऊन बाहेर पडलो. बरेच महिने झाले होते पुण्यात आलो होतो, पण शहर बघायचे राहून गेलं होतं. आज मात्र रेल्वे स्टेशन, शनिवार पेठ, बाजार हे सगळं बघायचं ठरवलं. रेल्वे स्टेशनला पोहोचलो. तिथे काही चित्रपटांची पोस्टर लागलेली होती. एक मराठी चित्रपट दिसला, पण अजून थोडा वेळ होता म्हणून शनिवार पेठेकडे निघालो. फिरताना खूप मजा आली, पण थोडं एकटं वाटत होतं. रात्रीच्या वेळी घरी जाण्यासाठी बसस्टॉपवर आलो. माझ्या रूमपासून तो बसस्टॉप खूप लांब होता. बसची वाट पाहत असताना अचानक एक स्त्री माझ्या बाजूला येऊन उभी राहिली. ती दिसायला खूप सुंदर होती. तिचा चेहरा, तिचा रंग गोरा आणि व्यक्तिमत्व खूप आकर्षक होतं. ती सुद्धा बसचीच वाट पाहत होती असं वाटलं, पण तिचं वागणं वेगळं होतं. तिच्या चेहऱ्यावर खूप चिंता होती. मी हळूच विचारलं, तुम्हाला कुठं जायचं आहे? ती म्हणाली, कोणत्याही रस्त्याने, कुठेही. मी विचारलं, असं कसं? ती थोडं थांबली आणि म्हणाली, ज्याचं कोणी नाही त्याच्यासाठी सगळे रस्ते मोकळे असतात. हे ऐकून मला तिची अवस्था समजली. ती दुःखात होती. मी तिला अधिक विचारलं आणि तिच्या आयुष्यातले दुःख समोर आलं. मागच्या वर्षी तिचं लग्न झालं होतं, पण सासरच्या लोकांनी तिला घराबाहेर काढलं होतं. सासू सासरे आणि नवरा पैशासाठी तिच्यावर दबाव टाकत होते. तिच्या आईवडिलांकडून रुपयांची मागणी करत होती. ती बिचारी गरीब होती. तिच्या आईवडिलांकडे एवढी मोठी रक्कम नव्हती. मी तिला म्हणालो, तुम्ही माझ्यासोबत माझ्या रूमवर येऊ शकता का? काही दिवस थोडं थांबा, नंतर काहीतरी विचार करू. ती थोडी घाबरली होती, पण शेवटी तयार झाली. आम्ही दोघं बसने माझ्या रूमवर आलो. तिचं नाव प्रिया होतं. ती खूप सौम्य होती. मी तिला आरामात झोपायला सांगितलं आणि स्वतः खाली झोपलो. सकाळी उठून तिला चहा नाश्ता करून दिला. तिचा चेहरा समाधानी दिसत होता. मी कामावर निघून गेलो, पण दिवसभर प्रियाचाच विचार मनात फिरत होता. संध्याकाळी घरी आलो तेव्हा प्रियाने स्वयंपाक बनवून ठेवला होता. तिचं कौतुक वाटलं आणि ती हळूहळू माझ्या मनात घर करू लागली होती. तिचा स्वभाव खूप चांगला होता, शांत होता. आम्ही रोज एकत्र जेवण करायचो, गप्पा मारायचो आणि हळूहळू आम्हा दोघांमध्ये एक विशेष नातं तयार होऊ लागलं. माझं वय 30 वर्षाचं होतं. अजून माझं लग्न झालं नव्हतं, पण आता प्रिया माझ्या आयुष्यात येणारी खास व्यक्ती वाटू लागली होती. एक दिवस संध्याकाळी खूप जोरदार पाऊस चालू झाला होता. बाहेर विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याचा आवाज होता. मी कामावरून घरी परत येत होतो आणि रस्त्यात पूर्ण भिजलो होतो. घरातच शिरताच प्रियाने माझं स्वागत केलं. ती नेहमीसारखी हसतमुख होती. तिच्या चेहऱ्यावर एक अपूर्व शांतता होती. तिने स्वयंपाक बनवून ठेवला होता आणि घरात एक मस्त वास पसरला होता. मी ओले कपडे बदलण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. बाहेर आल्यावर माझ्या नजरेत तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसलं. प्रियाने आकाशी रंगाची साडी आणि त्याच रंगाचा ब्लाऊज घातला होता. त्यामुळे ती अधिक आकर्षक दिसत होती. तिच्या केसांमधून पाणी टपकत होतं आणि तिच्या चेहऱ्यावर हलकीशी लाज होती. माझ्या मनात विचार आला, ही जर माझी बायको असती तर किती सुंदर आयुष्य असतं. तिला हे जाणवलं असावं, कारण ती माझ्याकडे पाहून हलकंसं हसली. जणू तिच्या मनातही तेच विचार चालले होते. मी तिच्याजवळ गेलो आणि आमच्यात एक वेगळीच भावना निर्माण झाली. लाजून ती माझ्या नजरेला नजर देत नव्हती. तिची ती लाज मला अधिक मोहक वाटत होती. मी तिला म्हणालो, प्रिया, आज तू खूप सुंदर दिसतेस. ती अजून लाजली आणि खाली मान घालून म्हणाली, तुम्ही असं बोलता म्हणून तुम्ही मला आवडता. मी तिला जवळ घेतली. तिचे हात माझ्या हातात घेतले. तिच्या हातात जाणवणारी थरथर माझ्या मनातले भाव अधिक गहिरे करत होती.
तिने हळूच माझ्याकडं पाहिलं आणि आमचे डोळे एकमेकांत अटकले. ती क्षणभर थांबली, पण नंतर तिची ओठ थरथरली आणि मी माझे ओठ ओठांवर ठेवले. ओठांचा स्पर्श जणू आकाशातील चांदण्यासारखा होता, नितळ आणि मधुर. तिनेही मला जवळ घेतलं आणि त्या क्षणी आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेलो. ती रात्र आमच्यासाठी खास होती. आमच्यातल्या एकमेकांविषयीच्या भावना खूप गहिऱ्या झाल्या होत्या. पाऊस अजूनही खिडकीला आवाज करत होता, पण आम्ही दोघं त्या पावसाच्या आवाजापासून दूर एकमेकांच्या मिठीत होतो. मी तिच्या केसात हात फिरवत होतो, तिच्या चेहऱ्याचं कौतुक करत होतो. तीही माझ्या शरीरावर तिचे हात फिरवत होती, जणू ती माझ्या प्रत्येक भावना समजून घेत होती. त्या रात्री आमचं नातं अधिक घट्ट झालं. आमच्यातल्या एकमेकांविषयीचा विश्वास आणि प्रेम अजून गहरं झालं. ती माझ्यासाठी आता फक्त एक पाहुणी नव्हती, ती माझ्या आयुष्यातली एक महत्त्वाची व्यक्ती बनली होती. ती रात्र आम्ही एकत्र काढली, जणू ती आमची पहिली रात्र होती. ती रात्र प्रेमाची होती, जिथे शब्दांची फारशी गरज नव्हती, फक्त भावना आणि स्पर्श बोलत होते. सकाळी जाग आली तेव्हा तिचा चेहरा हसरा होता आणि तिच्या डोळ्यातील तेज अजूनही माझ्या मनात घर करून राहिलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिला विचारलं, तू माझ्यासोबत लग्न करशील का? रात्रीच्या त्या खास क्षणात तिच्याविषयी खूप काही स्पष्ट झालं होतं. मला ती आवडत होती, पण आता तिच्याविषयीच्या भावना आणखीन गहिऱ्या झाल्या होत्या. तिच्या डोळ्यात एक प्रकारचा विश्वास दिसला. ती थोडी गंभीर झाली, जणू तिच्या मनात काही विचार चालू होते. तिच्या चेहऱ्यावर गंभीरता होती. ती काहीही बोलेना, एवढंच की तिने मान हलवून हो म्हणून उत्तर दिलं. माझं हृदय आनंदाने धडधडू लागलं. मी तिला मिठीत घेतलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहू लागली. पण काही क्षणातच माझ्या लक्षात आलं की तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भाव होतं, जणू ती काहीतरी विचारात मग्न होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चिंता दिसली. मी तिला विचारलं, प्रिया, तुला काही त्रास आहे का? तुला काही सांगायचं आहे का? तिने सुरुवात केली, माझ्या पूर्वीच्या आयुष्यात काही गोष्टी खूप अवघड होत्या. माझ्यावर काही गोष्टींचा भार आहे आणि त्या गोष्टी सोडवायच्या आहेत. मला तुमच्यावर विश्वास आहे, पण माझं मन अजूनही तणावाखाली आहे. तिचं बोलणं ऐकून माझं मन थोडं हलकं झालं. मला जाणवलं की तिच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडलं आहे, जे ती विसरू शकत नाही. ती खूप भावूक होती, पण तरीही तिने माझ्यावर विश्वास ठेवला. मी ठरवलं की या सर्व गोष्टींपासून दूर जाऊन तिला पूर्णपणे सावरेल. आम्ही शांतपणे एक नवीन शहर, नवीन सुरुवात करूया, असा माझ्या मनाने पक्का निर्धार केला. हा धाडसी निर्णय होता. तिची तणावमुक्त सुरुवात आणि माझ्या आयुष्यातील आनंदाचे क्षण, हे सगळं एकाच वेळी सुरू होणार होतं. आम्ही बसस्टॉपवर पोचलो. पाऊस उघडला होता, पण हवेत गारवा होता. बसची वेळ अजून आली नव्हती, त्यामुळे थोडा वेळ वाया गेला होता. अचानक मला बाथरूममध्ये जाण्याची गरज भासली. मी तिला सांगितले, तू इथे थांब, मी लगेच येतो. असं सांगून मी गेलो. मी बाथरूममध्ये जाऊन फक्त 10 मिनिटं घेतली, पण जेव्हा परत आलो तेव्हा प्रिया तिथे नव्हती. माझ्या मनात धस्स झालं. मी विचार करू लागलो, ती कुठे गेली असेल? मी तर तिला सांगितलं होतं की इथेच थांब. प्रिया तिथे नव्हती. तिची बॅग मात्र तिथे ठेवलेली होती, पण ती कुठेच दिसत नव्हती. मी एकदम घाबरलो. काहीतरी चुकल्यासारखं वाटू लागलं. मी सगळीकडे पाहिलं. बस स्टॉपच्या परिसरात फिरून तिला शोधण्याचा प्रयत्न केला, पण प्रिया कुठेच दिसत नव्हती. मी अधिक भावूक होत गेलो. ती अचानक गायब झाली होती आणि मला काहीच सुचत नव्हतं. माझं डोकं फिरायला लागलं. तेव्हा मला काहीतरी वाईट घडल्याचा अंदाज आला. मी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी माझं बोलणं ऐकलं आणि लगेच कारवाई सुरू केली. त्यांनी बस स्टॉपवरील CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली. थोड्याच वेळात फुटेज हाती आलं आणि पोलिसांनी मला जे दाखवलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत होतं की प्रियाने माझी बॅग उघडली, त्यातले पैसे काढले आणि तिने तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. ती गेली होती. माझ्यावरचा सर्व विश्वास फसवा ठरला. माझी सर्व स्वप्न उद्ध्वस्त झाली होती. माझ्या मनातल्या विचारांचा गोंधळ उडाला होता. ती इतकी विश्वासार्ह वाटली होती. तिच्याविषयीच्या माझ्या सर्व भावना खऱ्या असल्यासारख्या वाटत होत्या. ती रात्र, त्या भावना, ते आमचे क्षण, हे सर्व खोटं होतं का? माझं मन या विचारात गुंतून गेलं. मला एक प्रकारचं शून्यपणा जाणू लागला.
ती माझ्यासाठी सर्वस्व होती आणि ती एका क्षणात निघून गेली होती. जणू काही ती कधी होतीच नाही. पोलिसांचा तपास सुरू होता, पण माझं मन ढवळून निघालं होतं. मी तिच्यावर एवढा विश्वास ठेवला होता, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तिची फसवणूक माझ्यासाठी अविश्वसनीय होती. कदाचित तिच्या पूर्वीच्या समस्या खूप मोठ्या असतील. कदाचित तिने सर्व काही त्यासाठीच केलं असेल, पण तरीही माझ्या मनातील प्रेमाचं मंदिर कोसळून पडलं होतं. ती मला फसवून गेली होती आणि त्याचं दुःख मला सहन करणं कठीण झालं होतं. त्या दिवसानंतर मी तिला कधीच पाहिलं नाही. पोलिसांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला, पण काहीच निष्पन्न झालं नाही. प्रियाचं अचानक निघून जाणं, तिचं माझ्या आयुष्यातून एकदम गायब होणं, हे माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. मला हे कधीच कळलं नाही की ती खरोखर का निघून गेली. तिच्या मनात काय होतं? ती खरंच माझ्यावर प्रेम करत होती की हा सर्व एक डाव होता? माझ्या आयुष्यातील सर्व स्वप्न त्या एका क्षणात नष्ट झाली होती. 6 महिने उलटून गेले होते. प्रियाची आठवण अजूनही माझ्या मनात घर करून होती. तिचा विश्वासघात, तिचे ते हसरे डोळे, तिचा तो स्पर्श, सर्व काही एका भयान स्वप्नासारखं वाटत होतं. मी पुन्हा पूर्वीसारखं राहू लागलो होतो. रोज सकाळी 6 वाजता उठणे, कामावर जाणे, संध्याकाळी परत येणे, हे चक्र सुरू होतं. पण आता त्या एकटेपणाची सवय झाली होती. एके दिवशी संध्याकाळी कामावरून परत येत असताना माझा फोन वाजला. एक अनोळखी नंबर होता. मी फोन उचलला. हॅलो, मी इन्स्पेक्टर देशमुख बोलतोय. तुम्ही 6 महिन्यापूर्वी एका प्रिया नावाच्या मुलीची तक्रार दाखल केली होती ना? पोलीस अधिकाऱ्याचा आवाज होता. माझे हृदय जोरात धडकू लागलं. होय सर, मीच. आम्हाला तिचा शोध लागला आहे. ती सध्या पुण्यातच आहे. तुम्ही उद्या सकाळी स्टेशनवर येऊ शकाल का? तिला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि तुमचीही बोलणी घ्यायची आहेत. त्या रात्री मला झोप आली नाही. हजारो प्रश्न माझ्या मनात घोळत होते. ती कुठे होती? तिने असं का केलं? ती ठीक आहे का? माझ्या मनात अजूनही तिच्यासाठी प्रेम होतं की जळजळीत जखम होती, मला स्वतःलाच कळेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो. इन्स्पेक्टर देशमुखांनी मला आत बोलावलं. समोरच्या खोलीत प्रिया बसली होती. तिला पाहताच माझे पाय थरथरले. ती खूप बदलली होती. आधीसारखी तेजस्वी नव्हती. चेहऱ्यावर विचारांच्या रेषा उमटल्या होत्या. डोळ्यात एक गंभीर शांतता होती. बसा, इन्स्पेक्टर म्हणाले. आम्ही तिची चौकशी केली. तिने सगळं कबूल केलं आहे, पण तिने तुम्हाला एकट्याला काहीतरी सांगायचं आहे असं म्हटलं आहे. तुम्ही दोघं इथेच बोलून घ्या, मी बाहेर जातो. इन्स्पेक्टर बाहेर गेल्यावर एक विचित्र शांतता पसरली. प्रियाने डोळे वर करून माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. मला माफ करा. तिचा आवाज घुसमटलेला होता. मी तुमच्याशी खूप मोठा अन्याय केला. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, मला आपलंसं केलं, प्रेम केलं आणि मी तुमचा विश्वास फोडला. मी काहीच बोललो नाही, फक्त तिच्याकडे पाहत राहिलो. त्या रात्री बस स्टॉपवर मी तुम्हाला सगळं खरं सांगितलं नव्हतं, ती पुढे म्हणाली. माझ्या नवऱ्याने आणि सासरच्या लोकांनी मला घराबाहेर काढलं होतं हे खरं आहे, पण मी तुम्हाला हे सांगितलं नाही की ते मला अजूनही शोधत होते. त्यांना माझ्याकडून पैसे हवे होते. त्यांनी मला धमकी दिली होती की मी पैसे नाही दिले तर ते माझ्या आईवडिलांना त्रास देतील. ती थांबली, डोळे पुसले. तुमच्यासोबत राहताना मी खूप शांत होते, खूप सुखी होते. तुमचं प्रेम खरं होतं मला माहीत आहे आणि मीही तुमच्यावर खरंच प्रेम करू लागले होते, पण माझ्या भूतकाळाने मला पछाडलं होतं. त्या रात्री बस स्टॉपवर मी तुमच्या बॅगमधले पैसे काढले, पण ते माझ्यासाठी नव्हते. माझ्या नवऱ्याच्या लोकांशी संपर्क साधायचा होता. त्यांना समजावून सांगायचं होतं की माझ्याकडे काहीच नाही. पण तेवढ्यात त्यातलेच दोघं तिथे आले. त्यांनी मला जबरदस्तीने नेलं. मी तुमची वाट पाहू शकली नाही, ओरडूही शकले नाही. त्यांनी मला एका खोलीत कोंडून ठेवलं. माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. म्हणजे हे सगळं असं होतं. हे 6 महिने मी त्याच्या तावडीत होते. नुकतंच कसंबसं पळून येण्यात यश आलं. पोलीस स्टेशन गाठलं आणि सगळी हकीकत सांगितली. त्यांना अटक झाली. पण तुमच्यासमोर यायला मला लाज वाटत होती. मी तुमचे पैसे घेतले, तुमचा विश्वास फोडला. तुम्ही मला कधीच माफ करणार नाही हे मला माहीत आहे. ती रडू लागली. तिच्या अश्रूंनी तिच्या प्रत्येक शब्दाला सत्यता होती. मी जागचा हललो नाही. मनात हजारो विचारांचं वादळ सुरू होतं. राग होता, दुःख होतं, पण त्यापेक्षाही एक वेदना होती, तिच्यासाठी वाटणारी वेदना. मी हळूच उठलो, तिच्यापाशी गेलो, तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने डोळे वर करून माझ्याकडे पाहिलं. प्रिया, मी शांतपणे म्हणालो,
तू सांगितलेला प्रत्येक शब्द खरा आहे ना? हो शपथ, ती म्हणाली. मी थोडा वेळ शांत राहिलो. मग तिला म्हणालो, चल ये, घरी जाऊ. तिच्या डोळ्यात आश्चर्य होतं. पण पण मी तुमचे पैसे, प्रिया, पैसे परत मिळतील, पण तुझ्यासारखी माणसं परत मिळत नाही. मी 6 महिने तुझ्या आठवणीत जगलो. आता खरं समजलंय तर पुन्हा एकदा संधी देऊन बघतो. आम्ही दोघं पोलीस स्टेशनच्या बाहेर पडलो. बाहेरच्या प्रकाशात प्रिया अधिक स्पष्ट दिसली. अश्रूंनी तिचा चेहरा भिजला होता, पण तिच्या डोळ्यात एक नवीन चमक होती. त्या रात्री पुन्हा पाऊस कोसळला होता. यावेळी मात्र तो पाऊस दुःखाचा नव्हता तर सुखाचा होता. आम्ही पुन्हा एकत्र होतो. खिडकीबाहेर पाहताना प्रिया माझ्या खांद्यावर डोकं ठेवून उभी होती. मला माहीत आहे माझ्यावर विश्वास ठेवणं तुमच्यासाठी कठीण जाईल, ती म्हणाली, पण मी आता कधीच तुमचा विश्वास फोडणार नाही. मी तुमच्यासोबत नवीन आयुष्य सुरू करू इच्छिते. मी तिच्याकडे पाहिलं. प्रिया, भूतकाळ भूतकाळात राहू दे. आपण नव्याने सुरुवात करू. ती रात्र आमच्यासाठी खास होती. पावसाचा आवाज, गार वारा आणि एकमेकांच्या जवळीकीची ऊब. यावेळी मात्र आमच्या भोवती असलेलं प्रेम खरं होतं, निर्याज होतं. तिने माझ्या हातात हात गुंफला आणि मी तिच्या कपाळावर प्रेमपूर्ण चुंबन घेतलं. ती रात्र आमच्या प्रेमाची पुनर्स्थापना होती. 2 महिन्यानंतर आज आमचं लग्न झालं होतं. एका छोट्याशा मंदिरात, फक्त जवळच्या मित्रपरिवारासोबत. प्रिया लाल साडीत खूप सुंदर दिसत होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. लग्नाच्या वेळी ती मला म्हणाली, आजपासून मी तुमची, पूर्णपणे तुमची. तिच्या त्या शब्दांनी माझं हृदय भरून आलं. त्या रात्री जेव्हा आम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटलो होतो, तेव्हा नशिबानं काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. आज ते नशीब आमच्या बाजूने होतं. आमच्या प्रेमाची सुरुवात वादळात झाली होती, पण आज आमच्या आयुष्यात शांतता होती. पावसाचे ते थेंब, ती थंडी, ते क्षण, सर्व काही आता एका नवीन अर्थाने भरून गेलं होतं. संध्याकाळी आम्ही आमच्या छोट्याशा घरी परतलो. खिडकीतून चांदणं दिसत होतं. प्रिया माझ्या मिठीत होती. ती हळूच म्हणाली, त्या रात्री मी खूप चुकले होते, पण तुम्ही मला परत घेतलं, यासाठी मी आयुष्यभर ऋणी राहीन. मी तिला जवळ घेतलं. प्रिया, आपलं नातं आता कोणत्याही ऋणातून बांधलं गेलेलं नाही, ते प्रेमाने बांधलं गेलं आहे आणि हे प्रेम आता कधीच कमी होणार नाही. त्या रात्री आम्ही पुन्हा एकदा एकमेकांत हरवून गेलो, पण यावेळी मात्र कोणतीही भीती नव्हती, कोणताही संशय नव्हता. फक्त प्रेम होतं, फक्त विश्वास होता. तो पाऊस, ती थंडी, ते क्षण, सर्व काही आता एका सुखद स्वप्नासारखं वाटत होतं. आम्ही दोघं त्या स्वप्नात हरवून गेलो होतो, एकमेकांच्या प्रेमात, एकमेकांच्या मिठीत. त्या रात्रीची सुरुवात प्रेमाने झाली होती आणि आता ते प्रेम चिरंतन झालं होतं. लग्नाला 3 महिने उलटून गेले होते. प्रियासोबतचं प्रत्येक सकाळ, प्रत्येक संध्याकाळ माझ्यासाठी नवं जग बघायला शिकवत होतं. आधीचं एकटेपणाचं आयुष्य आता फक्त आठवण राहिलं होतं. सकाळी उठलो की चहाचा कप हातात घ्यायचा, प्रियाच्या हातचा. तिच्या हातचा चहा जणू अमृतच असायचा. एके दिवशी सकाळी मी कामावर जायला निघताना प्रिया म्हणाली, आज लवकर या, मी खास तुमच्या आवडीचा शिरा करणार आहे. मी हसलो. ठीक आहे, पण तू माझ्यासाठी एवढं का करतेस रोज? ती हलकं हसली, कारण तुम्ही माझ्यासाठी सर्व काही आहात. तुम्ही मला नवं आयुष्य दिलं. मी तुमच्यासाठी हे थोडंच आहे का? तिच्या बोलण्यातला प्रेमभाव माझ्या हृदयाला स्पर्श करून गेला. मी तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि कामावर निघून गेलो. संध्याकाळी घरी परत आलो तेव्हा प्रियाने खरोखर छान डिनर तयार केलं होतं. शिरा, पोळी, भाजी, सगळं छान केलं होतं. जेवताना प्रिया विचारत होती, असं वाटतं. मी विचारलं, काय विचार करतेस? ती थोडी संकोचली, मग म्हणाली, मी माझ्या आईवडिलांना भेटायला जाऊ इच्छिते. त्यांना भेटून खूप महिने झाले. त्यांना कळवलं की मी लग्न केलं आहे, पण त्यांना तुमची ओळख करून द्यायची. तिचा चेहरा उदास झाला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या आईवडिलांना माझ्यासाठी खूप केलं, पण मी त्यांना सोडून आले. मी त्यांच्यासाठी खूप दुःखाचं कारण ठरले. त्यांना माहीत आहे का, मी सासरी सुखी नव्हते. त्यांना माहीत आहे का, मी किती त्रास सहन केला. मी त्यांना कधीच सांगितलं नाही. मी तिला जवळ घेतलं. प्रिया, आता सगळं संपलं. आपण त्यांना भेटू, त्यांना सगळं सांगू. तुझ्या आनंदातही त्यांनाही सहभागी करून घेऊ. दुसऱ्या आठवड्यात आम्ही प्रियाच्या गावी गेलो. सोलापूरजवळचं एक छोटंसं गाव. तिचे आईवडील एका छोट्याशा घरात राहत होते. आम्ही पोहोचलो तेव्हा तिची आई दारात उभी होती. प्रियाला पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती धावत जाऊन आईला भेटली. मी बाजूला उभा राहिलो. प्रिया,
तू किती दिवसांनी आलीस? तुझा चेहरा इतका उदास का? सगळं ठीक आहे ना? तिची आई विचारू लागली. प्रिया म्हणाली, आई सगळं ठीक आहे. मी आता खूप सुखी आहे. हे बघा, हे माझे पती आहेत. मी पुढे होऊन नमस्कार केला. तिचे वडील बाहेर आले. त्यांनी माझ्याकडे कौतुकानं पाहिलं. बाबा, हे माझे पती. यांनी मला खरं प्रेम दिलं, माझं रक्षण केलं. त्या दिवशी प्रियाने आईवडिलांना सगळं सांगितलं. तिच्या सासरी झालेला त्रास, पोलिसांकडे केलेली तक्रार, सासरच्या लोकांना झालेली अटक आणि मग आमचं लग्न. सगळं ऐकून तिचे आईवडील खूप भावूक झाले होते. तिची आई माझ्या पाया पडली. मी लगेच तिला उठवलं. आई, असं करू नका. प्रिया माझी पत्नी आहे. तिचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. त्या रात्री आम्ही तिथेच थांबलो. गावातली शांतता, मोकळी हवा आणि प्रियाचं आईवडिलांसोबतचं सुख पाहून मलाही खूप बरं वाटलं. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. प्रियाने सकाळपासून तयारी सुरू केली होती. तिने मला बाजारातून एक सुंदर डायरी भेट दिली. तिच्या नावाचं पहिलं पान होतं. ही डायरी मी तिच्यासाठी लिहिली. ती म्हणाली, या एका वर्षातल्या आपल्या आठवणी. मी डायरी उघडून पाहिली. प्रत्येक पानावर आमच्या आयुष्यातले छोटे मोठे क्षण होते. पहिल्यांदा भेटलेली ती रात्र, पाऊस, तिची साडी, तिचं माझ्यासाठी केलेलं जेवण, पोलीस स्टेशनमधली ती भेट, लग्न, गावचा प्रवास, सगळं शेवटच्या पानावर लिहिलं होतं. तुमच्यामुळे माझं आयुष्य पुन्हा सुरू झालं. तुम्ही मला फक्त प्रेम दिलं नाही, तर मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. मी कितीही चुकले असले तरी तुम्ही मला सोडलं नसतं, हे मला माहीत आहे. धन्यवाद माझ्या प्रियकरा. धन्यवाद माझ्या नवऱ्याला. मी तुमच्यासाठी कायम ऋणी राहील. वाचून माझे डोळे भरून आले. प्रिया माझ्यासमोर उभी होती. तिच्या डोळ्यातही पाणी होतं. मी तिला जवळ घेतलं. प्रिया, हे सगळं तुझ्यासाठी केलं नाही, तू स्वतःसाठी केलंस. तुझ्यातली ताकद, तुझं धैर्य, तुझं प्रेम, यामुळेच आपण इथे आहोत. तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणून माझं आयुष्य खऱ्या अर्थानं सुरू झालं. त्या रात्री आम्ही छतावर गेलो. आकाशात चांदणं पसरलं होतं. थंड वारा सुटला होता. प्रिया माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. आपलं लग्न झालंय, पण मला अजूनही एक प्रश्न पडतोय, ती म्हणाली. काय? ती रात्र जेव्हा मी तुमच्यापासून दूर गेले होते, तेव्हा तुम्ही माझा शोध घेतला होता का? मी परत येईन अशी आशा होती का? मी थोडा वेळ शांत राहिलो. मग म्हणालो, हो, खूप शोधलं. रोज त्या बसस्टँडवर जाऊन उभा राहिलो. तू परत येशील अशी आशा होती. पण जसे जसे दिवस गेले तसतशी आशा कमी होत गेली. पण एक गोष्ट मात्र खरी होती, तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी झालं नाही. तिचे डोळे भरून आले. मी तुमच्यासाठी इतकी महत्त्वाची आहे का? प्रिया, तू फक्त महत्त्वाची नाहीस, तर माझ्या आयुष्याचा अर्थ आहेस. तू नुसतीस तर मी अजूनही एकटेपणात हरवलेलो असतो. तू मला जगायला शिकवलं. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेम होतं, समर्पण होतं. मी तिला जवळ घेतलं आणि ओठावर ओठ ठेवले. त्या रात्री आम्ही पुन्हा एकदा एकमेकांत हरवून गेलो. पण यावेळी मात्र कोणतीही भीती नव्हती, कोणताही संशय नव्हता. फक्त प्रेम, फक्त विश्वास होता. प्रिया गरोदर होती. ही बातमी कळल्यापासून आम्ही दोघंही 7व्या आकाशात होतो. तिची प्रकृती जपणं, तिची काळजी घेणं हेच माझं दैनंदिन काम झालं होतं. सकाळी लवकर उठून तिला चहा देणं, तिच्या आवडीचे पदार्थ करून देणं, संध्याकाळी तिला फिरायला घेऊन जाणं, यात अद्भुत आनंद मिळत होता. एके दिवशी प्रिया अचानक उठून बसली. तिच्या चेहऱ्यावर घाबरलेले भाव होतं. मी विचारलं, काय झालं? ती म्हणाली, एक स्वप्न पडलं. मी पुन्हा त्या अंधाऱ्या खोलीत होते. ते लोक मला त्रास देत होते. मी ओरडले, पण कोणी ऐकलं नाही. मग तुम्ही आलात आणि मला वाचवलं. मी तिला जवळ घेतलं. प्रिया, ते सगळं आता भूतकाळ आहे. तुला कोणीही त्रास देऊ शकत नाही. मी आहे तुझ्यासोबत नेहमी. ती माझ्या मिठीत शांत झाली. मी हळूच म्हणाली, मला माहीत आहे तुम्ही माझ्यासोबत आहात, म्हणूनच मला भीती वाटत नाही. पण कधी कधी त्या आठवणी येतात. त्या आठवणी येणं साहजिकच आहे, पण त्यांना तुझ्यावर राज्य करू देऊ नकोस. आपण एकत्र आहोत हे लक्षात ठेव. ती रात्र आम्ही जागून काढली. एकमेकांशी गप्पा मारत, भविष्यातल्या योजना आखत, तिच्या पोटातलं बाळ, त्याचं नाव, त्याचं भविष्य यावर चर्चा करताना प्रियाचा चेहरा खोलून यायचा. ते पाहणं म्हणजे परमानंद होता. तुम्हाला मुलगा हवा की मुलगी? तिने विचारले. मला दोन्ही हवेत, मी हसलो. पण आता फक्त एकच आहे. मग तो मुलगा असो वा मुलगी, आपण त्याला खूप प्रेम देऊ. ती हसली. हो, त्याला कधीच एकटं वाटू देऊ नये. मला माहीत आहे एकटेपणा म्हणजे काय असतं. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. त्याला कधीच एकटं वाटणार नाही, कारण त्यासाठी आपण दोघं आहोत आणि आपलं प्रेम आहे. तिने माझा हात हातात घेतला.
तिच्या डोळ्यात समाधान होतं. त्या रात्री आम्ही पुन्हा एकदा एकमेकांच्या सानिध्यात सुखावलो. पाऊस नव्हता, पण हवेत एक गारवा होता. चांदणं नव्हतं, पण एकमेकांच्या डोळ्यातलं प्रकाश पुरेसा होता.